अथ श्री साई सच्चरित अध्याय 19. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. सूक्ष्माहुनी सूक्ष्म सूक्ष्म अत्यंत महताहुनी अत्यंत अत्यंत महत्त ऐसे ब्रह्मस्तंभ स्तंभ पर्यंत वस्तु जात हा जात श्री साई. ऐसी सद्वस्तुषी वस्तुषी पाही रंग रूपा रूपादी आकार काही देऊनिही पाहो चर्म चक्षुही इच्छाही उदेली उदेली अंतरी सूर्यास काड वातीची आरती भक्ती भावे सौर करीती किंवा गुळाचा करुणी गणपती गुळ निवेदिती निवेदिती गणपत्य अथवा महार्णवाच्या मधुनी ओंजळीने घेऊन पाणी अर्घ्यार्पण तया लागुनी सत्कृत दर्शनी अनुचित सूर्यार्णव महाप्रभाव परिते पाहती भक्त भाव उचितानुचिता कैचा ठाव भक्त गौरव त्या काज समानशीले व्यसनेषु सख्यम आहे जरी हा सामान्य नियम तत्रापि हा देहात्म संगम अपवाद परम अनिवार्य. स्वभावे हे परस्पर भिन्न परी दोघांचा स्नेह विलक्षण एकान गमे दुजे आवीन वेगळे न क्षण राहती. तरी हा देह आहे नश्वर आत्मा निर्विकार अक्षर दोघांचे प्रेम अपरंपार तेनेच संसार परिब्रह्म तेनेच संसार परिब्रह्म आत्मा तेच शक्ती महत तेहून हे सूक्ष्म अव्याकृत तेच आकाश प्रकृती अव्यक्त माया ही वदत तेसीची. या सर्वाहुनी पुरुष सूक्ष्म तेही इंद्रियासी उपरम तीच अंतिम गती परम शुद्ध ब्रह्म तेच. ऐसा आत्मा हा संसारी भासे माया कर्मानुसारी असुनी स्वये निर्विकारी स्फटिका परी निर्लेप स्फटिक लाल काळा पिवळा जैसा रंग तैसी कळा परी तो सर्वा रंगा वेगळा सर्वा रंगा निराळा विकारा वेगळा निर्मळ माळावरील जैसे मृगजळ शुक्तिकाधिष्ठित रौप्य झळाळ पाहता दुरीचे वेटाळ नसता व्याळ आभासे दोरीवरील सर्पारोपण
सत्या अप्रमाण तैसेच मी देह हा अभिमान मिथ्या बंधन बंधन मुक्तासी देहेंद्रिय मन मन प्राण आत्मा याहूनही विलक्षण स्वयं ज्योती शुद्ध शुद्ध चैतन्य विकार विहीन विहीन निराकृती देह बुद्धी मन मन प्राण या सर्वांचा जव अभिमान तवते कर्तृत्व भोक्तृत्व प्रमाण दुःख भान अनिवार्य वटकनिका सूक्ष्म कीती गर्भी साठवी वट वृक्ष शक्ती अगणित कनिका वृक्षापोटी वृक्ष कोटी तयात ऐसे कनिके गणित वृक्ष आप्रलयांत देतील साक्ष ऐसेच विश्व प्रत्यक्ष अवलोका लक्ष देऊनी शाश्वतता निर्भयता मुक्तता स्वतंत्रता परमात्मा प्राप्तता हीच जीवाची साफल्यता इति कर्तव्यता जन्माची मोक्ष नाही विना विरक्त न पवे ज्ञाना संसार जो वाटेन्या अनित्य मना स्फुरेना कल्पना विरक्तीची त्या अनियत्वाच्या वाटे विश्वासाभासे दृष्टी फाटे तेने पांथस्थ मध्ये चाकाटे जावे कोठे अकळेना ऐसा हा विश्वासाभास चिन्मात्री मिथ्या माया विलास प्रपंच जात स्वप्न विन्यास तदर्थ प्रयास काव्यर्थ स्वप्नातुनी जागृतीत येताच स्वप्नातच येताच स्वप्न होय असंगत म्हणून जो निज स्वरूपी स्थित तया प्रपंचात स्मरेना विना आत्म ऐक्यत्व विज्ञान विना आत्मा याथात्म प्रकाशन तुटावया शोक मोहादी बंधन जागृती आन असेना जरी सर्वाहोने श्रेष्ठ ज्ञान बाबा देशित रात्रंदिन तरीही भक्ती मार्गाचे अवलंबन सर्व साधारण निवेदित वदत ज्ञान मार्गाचे महिमान मार्ग तो राम फळा समान भक्ती मार्ग सीता फळ सेवन स्वल्प साधन रस मधुर भक्ती ही सोज्वळ सीताफळ ज्ञान हे परिपक्व रामफळ एकाहूनही एक रसाळ मधुर परिमळ तैसाच
रामफळ गर्भीचा गीर फळ काढोनी पिकविता उगीर वृक्षीच पिके तो धरी जो धीर तयासीच मधुर मधुर लागे तो रामफळाची गोडी सरस देटे सही परिपक्व होई जो तरुस उगीर लागे पडता भुईस अति मिठास वर पिकता वरचे वर जो पिकवू जाणे तेनच त्याचा आस्वाद घेणे सीताफळ हे सायासने अल्प गुणे बहुमोल रामफळाशी पतन भय ज्ञानी आहे नाही निर्भय झाला पाहिजे सिद्धी विजय लव हैगय कामानये म्हणून साई दया घन बहुधा निज शिष्या लागून भक्ती आणि नाम स्मरण याचेच विवरण करीत ज्ञानाहुनी श्रेष्ठ ज्ञान अर्जुना लागी कथी भगवान तुटावया भक्त भवबंधन साई ही साधन हे वदे असो ये विषयीची कथा पूर्वाध्यायी वर्णिता अपूर्ण राहिली ती मी आता कथितो श्रोता परिसिजे वयोवृद्ध शक्ती क्षीण म्हातारी एक मांडी निर्वाण मंत्र मागावया साई पासून प्रायोपवेशन आरंभी पाहुनिया तियेची स्थिती माधवरावास पडली भीती करू गेले बाबांशी मध्यस्थी संगती पूर्वीला साई संकल्प विद्योती उजळली ही चरित्र ज्योती मार्गदर्शक होवो तद्दीप्ती मार्ग भावार्थी उमगोत बाबांची आज्ञेनुसार माधवरावानी मज बरोबर आरंभिली कथा सुंदर तीच पुढारा चालवू मनती पाहुनी म्हातारीचा निग्रह बाबांनी तीस दिधरला अनुग्रह फिरविला तियेचे मनाचा ग्रह कथा संग्रह अभिनव पुढे बाबांनी प्रेमळपणे हाक मारली तीज कारणे आई तू का घेतले धरणे का तुझ मरणे आठवले कोणी असो प्रौढ बाई तिजला हाक मारित आई पुरुषास काका बापू भाई गोड नवाई हाकेची अंतरंग जैसे प्रेमळ बोलही तैसेच मंजुळ रंजल्या गांजल्यांचे कनवाळ दीन दयाळ श्री साई
असो तिजला हाक हाक मारिली, आपुले सन्मुख बैसविली. निज गुरु तत्वाची गुप्त किल्ली, प्रेमे दिधली निज हाते. कराया भव संताप शन, भक्त चकोर तृषाप नयन. वर्षले जे बाबाची घन, स्वानंद जीवन ते सेवा. म्हणती आई खरच गे सांगे, हाल जीवाचे करी सिकागे. फकीर मी केवळ तुकडे मागे, पाही अनुरागे मजकडे. खरेच मी लेक तू आई, आता मजकडे लक्षई. सांगतो तुझ एक नवलाई, परम सुखदाई होईल. होता पहा माझा गुरु, मोठा वलिया कृपा सागरू. थकलो तयाची सेवा करू, थकलो तयाची सेवा करू. कान मंतरू देईना, माझ्याही मनी प्रबळ आस. कधी न सोडावी तयाची कास, तयामुखेच घ्यावे मंत्रास. दीर्घ सायास करूनी, आरंभी तयाने मज मुंडिले. पैसे मज दोनची याचिले, ते मी तात्काळ देऊनी टाकले. बहुमी प्रार्थिले मंताक्षर. माझा गुरु पूर्ण काम, दोन पैशांचे काय काम. कैसे म्हणावे त्या निष्काम. शिष्यासी दाम मागे जो. ऐसी न शंका येवो मना, व्यवहारिक पैशाची न त्या कामना. ही तो नाही तयाची कल्पना. कर्तव्य कांचना काय त्या. निष्ठा आणि सबुरी दोन, हेच ते पैसे नव्हेत आन. म्या ते तेव्हा टाकिले देऊन, तेने मज प्रसन्न गुरु माय. धैर्य तीच गे बाई सबुरी, सांडून को तिजला दुरी. पडता केव्हाही जडभारी, हीच परपारी नील. पुरुषांचे पौरुष तीही सबुरी, पाप ताप दैन्यता निवारी. युक्ती प्रयुक्ती आपत्ती वारी, बाजूस सारी भय भीती. हरिओम.